अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वात आधी आपण आपल्या घरामध्ये देवपूजाही करत असतो। मग आपली काही कामे असतात, काही जण आपली सकाळची कामे आवरून करतात, तर काही जण सकाळी उठल्याबरोबरच आंघोळ वगैरे करून देवपूजा करतात। तर काही ताईंच्या कमेंट्स होत्या, मी याआधी सुद्धा देवपूजा कशी करावी, कुठल्या चुका टाळाव्या माहिती शेअर केलेली आहे। पण काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही रोजची देवपूजा कशी करता। तर हा सुद्धा प्रश्न बरोबर आहे, कारण आपण इकडून तिकडून माहिती घेऊन इतरांना सविस्तर माहिती शेअर करतो, पण स्वतः आपण दररोज कशी करतो। तर मी दररोज स्वामींच्या आज्ञेनुसार किंवा स्वामी जशी मला बुद्धी देतील तशी मी देवपूजा करते। आणि माझी जी सोपी पद्धत आहे ती माझ्या ज्या काही ताई जॉब करतात किंवा ज्या काही व्यवसायासाठी बाहेर जातात त्यांना सुद्धा उपयोगी पडेल अशी ही आजची पद्धत आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर सर्वात आधी सांगते की माझं रविवारी रुटीन असतं देवपूजेचं। मी सकाळी उठल्याबरोबर माझी जी काही कामे आहेत ते सडा रांगोळी वगैरे आवरून मग मी आंघोळ वगैरे करून सर्वप्रथम देवपूजा करून घेते, कारण मुलांना स्कूल नसते आणि सुट्टी असल्यामुळे मग सर्व काही नंतर निवांत होतं। तर मग देवपूजेला उशीर झाला की खूप मग घाई गडबड होते, म्हणून सर्वजण झोपलेले असतात त्याच वेळी मी देवपूजा करते। आणि आता तुम्हाला माहीत आहे की व्हिडिओ शेअर करायचे असतात आणि देवपूजा किंवा मग स्वामींच्या सेवा, तर मी स्वामींच्या तुम्हाला ज्या काही सेवा शेअर करते ना त्या किंवा त्यापेक्षासुद्धा काही जास्त मी सेवा स्वामी महाराजांच्या करते। महाराज करून घेतात आणि मग बघा तुम्ही स्वतःसुद्धा घरातील कामे करून देवपूजा करून तुम्हीसुद्धा सेवा करता, तर मग वेळ आपल्याला ॲडजस्ट होत नाही। त्यासाठी मग माझं एक टायमिंग असतं, 5ला उठून एक अर्धा तास स्वतःसाठी प्राणायाम वगैरे करायचे आणि त्यानंतर मग 5:30च्या नंतर कामाला सुरू करायचं। म्हणजेच काय होतं की ज्या दिवशी स्कूल वगैरे असतं मुलांचं आणि एक मूल असेल ना तर बघा तुम्ही काम कमी असतं आणि 2 असतील तर तेवढंच जास्त। आणि त्यामध्ये माझी मुलगी 8वीला आहे, तर तिचे मग 2 वेणी वगैरे घालावी लागतात, तर त्यासाठी मला जास्तीचा वेळ लागतो। त्यामुळे मग मी सकाळी उठल्याबरोबर मुलांचं टिफिन वगैरे करून ठेवायचा आणि दररोजची आजची ही देवपूजा आहे रविवारची, ही सकाळी मी लवकरच केली। पण दररोज माझं काय होतं की मुलं घरामधून 8:30ला बाहेर पडतात आणि मुले गेली की एक अर्धा तास वेळ असतो की जी काही माझी थोडीशी कामे राहिलेली आहेत ती करणार। आणि मी दररोजची देवपूजा असं टायमिंग वगैरे ठरवलेलं नाही, पण मला 9 किंवा मग 9:15 होता देवपूजेला बसण्यासाठी। तर दररोजची देवपूजा करण्यासाठी मला एक अर्धा तास 40 मिनिटे बरोबर लागतात नैवेद्य वगैरे देवांना दाखवपर्यंत। तर मग सर्वात आधी मी जे काही देव आहेत ते बरोबर पोटालाच धरायचे। बघा बऱ्याचदा काय होतं आपण देवाला इकडे तिकडे धरतो, तर असं नाही, देव मधोमध पोटामध्ये धरायचे, अलगद त्यांना उचलून एका ताम्हणात ठेवते आणि देवांची जी काही वस्त्र आणि जे काही हार आहेत ते एका वेगळ्या भांड्यामध्ये ठेवते। त्यानंतर सर्वात आधी मी दिवा लावून घेते। तर आपण बऱ्याचदा काय करतो, आधीचा दिवा जर कालचा असेल तर वात थोडीशी वरती करतो, त्यामध्येच तेल घालतो आणि दिवा लावतो, ही एकदम चुकीची पद्धत आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 दिवे असायलाच पाहिजेत। हा नियम तुम्हाला माहीत असेल पण काही ताईंना माहीत नसेल। काय होतं, आपण दररोज नवीन दिवा नवीन वात लावली तर आपलासुद्धा संसार जो आहे तो उजळत जातो, म्हणजेच आपल्या आयुष्यामधून संसारामधून दुःख कमी होत जातं। जसं आपण दररोजचा दिवा लावू तो जसा उजळतो चमकतो, तर तसंच आपलं आयुष्यसुद्धा उजळत जातं, म्हणून हा नियम खूप महत्त्वाचा आहे। तर सर्वात आधी जे काही स्वामी महाराजांचा फोटो श्री गुरुदत्तांचा फोटो आहेत, तर मी जे काही मोठे फोटो आहेत ते स्वच्छ पुसून घेते, त्यांना मी अष्टगंध लावते आणि स्थानबद्ध करते। तर तुम्ही माझं देवघरसुद्धा पाहिलं आणि मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण खूप साधं देवघर आहे। खूप जणांना असं वाटतं की माझं देवघर साधं आहे, आपण इकडे तिकडे पाहतो आपल्याला असं वाटतं की नाही त्यांचं देवघर मोठं आहे आणि म्हणून ते छान दिसतं, पण नाही, साधं देवघर पण तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी आयडिया करून जर छान केलं तर होऊ शकतं। माझंसुद्धा साधंच आहे, पण मी एक खाली खूप मोठा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, ज्यामध्ये माझी सर्व काही पोथी आहेत, ग्रंथ आहेत
आहे ते सर्व त्यामध्ये व्यवस्थित राहतात, कुठलाही त्याला विटाळाचा स्पर्श होत नाही. आणि त्यावरती मग मी देवघर ठेवलेलं आहे. तर लवकरच नवीन देवघर करायचं आहे आणि म्हणूनच मग हा व्हिडिओ शेअर करते आणि संपूर्ण देवघर यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर तुमच्याकडे कसं आहे देवघर, किंवा मग तुम्हाला कसं देवघर आवडतं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण माझासुद्धा विचार चाललेला आहे आणि तुमच्या काही आयडियानुसार नक्कीच आपण सुंदरसं देवघर बनवू. तर सर्वात आधी मी स्वामी महाराजांची मूर्ती धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग गजांत लक्ष्मी, देवी लक्ष्मी. तर बघा तुम्ही, सर्व देव एकाच सामनामध्ये ठेवून देवांवरती एकत्र वरून पाणी टाकलं की एकमेकांचे शिंतोडे एकमेकांकडे जातात आणि एकमेकाचं उष्ट पाणी एकमेका देवांकडे जातं. त्यामुळे काय करायचं, एक एक देव हातामध्ये धरायचे आणि वरतून पाणी टाकायचं. बऱ्याचशा महिला काय करतात, हाताने पाणी टाकतात देवांवरती. ही खूप चुकीची पद्धत आहे. यामुळे आपल्या आयुष्यातून दरिद्रता निघून जात नाही, आपल्या मागे रोगराई लागते आणि जी काही आपली दरिद्रता आहे ती वाढतच जाते. त्यामुळे देवाला कधीही, इथे तुम्ही बघू शकता मी जे काही कलशाने पाणी घातलेलं आहे असंच पाणी घालायचं आणि देवबरोबर पोटाला मध्यभागी धरून स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि प्रत्येक एक एक करून मी अशा पद्धतीने देव धुवून घेते. जे काही देवांचे टाक वगैरे आहेत ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि दररोजची देवपूजा करताना मी स्वामी महाराजांना आधी पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तमचा अभिषेक करायचे. आता फक्त माझा हे गुरुवारीच होतो अभिषेक वगैरे. तर दर गुरुवारी महाराजांचा पुरुष सुक्तचा अभिषेक असतो आणि शुक्रवारी मंगळवारी ज्या देवी आहेत महालक्ष्मी आणि कुलदेवी यांना श्री सुक्तमचा अभिषेक होतो. दररोज मी फक्त श्री स्वामी समर्थ हे 11 वेळा म्हणूनच महाराजांना स्नान घालते. आधी माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा व्हायची, पण आता सेवाच खूप वाढत चाललेल्या आहेत. सध्या मी दत्त मंदिरामध्ये सुद्धा आरतीचा संकल्प केलेला आहे आणि मग आरतीला सुद्धा 12 वाजता जायचं असतं. त्याचबरोबर सकाळी स्वामींच्या केंद्रातील आरती असते आणि मग हे सर्व करताना वेळ नाही मिळत. असंही देवपूजेसाठी मला 40 मिनिटे बरोबर लागतात नैवेद्य वगैरे देवांना दाखवूपर्यंत. मग मी फक्त ज्या देवांना गंध लावते तर मग त्याच देवांचं नामस्मरण किंवा त्या देवांची प्रार्थना बोलत असते. आणि स्नान वगैरे घालताना फक्त स्नानम समर्पयामी हे म्हटलं तरी चालतं, किंवा ज्या देवाला आंघोळ घालतोय तर मी बोलत असते की आई कुलदेवी तुला स्नान घालते ग, सुंदरशी आंघोळ करून घे. हे एक मी स्वतः म्हणजे बोलते. तर बघा तुम्हीसुद्धा बोलू शकता तुम्हाला जर आवडलं तर. आणि विठू रुक्माईला अशा पद्धतीने इथे गंध लावलेला आहे. तर जे काही पुरुष देव आहेत त्यांना आपल्याला फक्त अष्टगंध लावायचा आहे आणि ज्या काही आपल्या देवी आहेत त्यांना कुंकू किंवा तुम्ही मळवट भरू शकता. तर शक्यतो मी देवींना मंगळवारी शुक्रवारी मळवट भरत असते. आणि दररोज देवीला गंध लावताना काय होतं बघा, तुम्ही गंध देवींना लावलात तर ते कुंकू पडल्या जातं. त्यासाठी काय करायचं, जो काही आपल्याकडे गोळी गंध असतो तो सहानेवरती थोडासा उघडायचा आणि तो आधी लावून त्यावरती कुंकू लावायचं. अजिबात तुमच्या देवीचं कुंकू पडणार नाही. आणि मी तुम्ही बघू शकता इथे देवी कुलदेवीला छोटासा हार घालून घेतलेला आहे आणि आधी तिला थोडासा ओला कुंकवाचा गंध लावून त्यावरती हळदी लावली. सुंदरसा गंध लावला की आपला देवसुद्धा खूप सुंदर दिसतो. श्रीयंत्राला सुद्धा 4 जे कोपरे आहेत त्याला मी आधी हळदी कुंकू लावून घेते आणि नंतर मग मंगळवारी आणि फक्त शुक्रवारी मी 3 वेळा किंवा 5 वेळा कुंकुमार्चन करते देवीचा मंत्र म्हणून. त्यानंतर मग जे आपली शिवलिंग आहे याला फक्त एकच टिक्का मी चंदनाचा लावते. देव आपले जे भोलेनाथ आहेत ते थोडेसे शांत राहावे, कारण देवाला चंदन लावल्याने देव कायम शांत राहतात, आपल्या मनोकामना लवकर पूर्ण करतात. आणि शिवलिंगाला शक्यतो भस्मच लावायचा. बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की अर्धांगी पार्वतीचं स्थान आहे मग हळदी कुंकू, पण नाही. आपल्या घरातील देवघरात जे काही शिवलिंग आहे त्याला भस्म किंवा चंदन लावा. त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेला सुद्धा थोडासा मळवट भरून शक्यतो जो कुंकवाचा गंध आहे तो मी आधी लावते आणि मग हळदीचा लावते, त्यामुळे खूप सुंदरसे गंध दिसतात. तर काही देवांना माझ्याकडे हार आहेत, काहींना नाही आहेत. तर नक्कीच आता बाकीच्या राहिलेल्या देवांना सुद्धा हार बनवणार आहे. आपण घरीसुद्धा बनवू शकतो, पण मी छोट्या छोट्या माळ मला भेटल्या त्या देवांना घातलेल्या आहेत. बाळकृष्णाला तुम्ही बघू शकता सुंदरसा मोरपिसांचा मुकुटसुद्धा आहे आणि खूप सुंदर दिसतो. तर जे काही आपल्या घरामध्ये कासव आहे देवघरात, खूप महिलांकडे नाही आहे, तर कासवसुद्धा असायला पाहिजे. कारण काय होतं, कासव असल्यामुळे आपल्या संसारामध्ये आज खूप सगळ्या अडचणी आहेत, पण
हळूहळू म्हणजेच कासवाच्या गतीने आपला संसार किंवा आपलं आयुष्य हळू पुढे जाईल आणि एक दिवस आपण ते उंच शिखर गाठू. तर जे काही तुमचं स्वप्न आहे ते, असा एक त्याचा अर्थ आहे किंवा मग कासवाचं वेगळं महत्त्वसुद्धा आहे. तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तर माझ्या काही ताईंच्या कमेंट्स होत्या की आमच्याकडे शंख नाही आहे, मग ताई आम्ही गुरुचरित्र वगैरे पोथी मांडताना मग काय करावं? तुम्ही नाही मांडला तरी चालेल, पण काय होतं, तुमच्या घरामध्ये शंख असायला पाहिजे. माझ्याकडे सुद्धा माझं नवीन लग्न झालं तेव्हा सासरी वगैरे शंख नव्हता, तेव्हा फारशी शंखाबद्दल माहितीसुद्धा नव्हती. माझ्याकडे 1-2 वर्षाच्या नंतर एक शंख इथे तुम्ही बघू शकता, डबल शंख आहे देवघरामध्ये. तो आता मला विसर्जित करायचा आहे. तर तो शंख माझी मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर प्ले ग्रुपला टाकली आणि ज्या स्कूलमध्ये टाकली होती तिथे तिला खेळताना तो सापडलेला. ती घरी घेऊन आली. त्यावेळी मग मला ते वेगळंच काहीतरी वाटलं की असं का तिला हे भेटलं. मग मी तिला सांगितलं, ज्या ठिकाणाहून आणलं तिथेच तू ठेवून ये. तिने ठेवून आली. त्यानंतर मम्मी नाही बोलली, मी ठेवून आले आणि नंतर मग 1 महिन्याने पुन्हा तिच्या बॅगमध्ये आम्हाला तो शंख सापडला. तर मग तो दिवस होता पौर्णिमेचा आणि मग त्यामुळे मी म्हणजे आमच्या इथे जे गुरुजी आहेत त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की खूप चांगला संकेत आहे, तुम्ही याची देवघरामध्ये पूजा करा. आणि तेव्हापासून हा माझ्याकडे शंख आहे. आता जो दुसरा मोठा दिसत आहे तुम्हाला स्टँडवरती, तो मी नवीन घेतला, म्हणजेच गाणगापूरला गेले होते तिकडून आणलेला आहे. आणि स्टँड जे आहे ते स्वामींच्या केंद्रामधून सर्व देवपूजा मी तुम्हाला बोलत करून घेतलेली आहे आणि माहिती सांगितली कुठल्या देवांना आपण काय करायचं. तर सर्व देवांना फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहेत. जे शिवलिंग आहे त्यांना 108 मण्यांची रुद्राक्ष माळ मी अर्पण करते. तुम्ही 1 रुद्राक्ष, पांढरे छोटेसे मोती, अगदी छोटीशी माळसुद्धा तयार करून अर्पण करू शकता. तर जे काही कुलदेवीचा फोटो आणि श्रीयंत्र आहे त्याच्यासमोर मी हळदी कुंकवाचं पंचपाळ ठेवत असते, जेणेकरून आई कुलदेवीच्या कृपेने, आशीर्वादाने अखंड सौभाग्य आणि चांगलं आरोग्य लाभो, मुलाबाळांना सुद्धा सुखाचं आयुष्य लाभो. हेच जे काही आपल्या इच्छा असतात त्या देवांचरणी दररोज मी देवांना प्रार्थना करत असते आणि आता जास्तीत जास्त प्रार्थना वाढत चाललेली आहे. ज्या काही तुमच्या कमेंट्स आहेत त्यानुसार सुद्धा मी माझ्या स्वामींकडे नेहमी मागणं मागत असते की कुठलीही कमेंट वाचली की खरंच खूप वाईट वाटतं आणि कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख नसावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर तुम्हाला अजून एक सांगते की तुमच्याकडून कुठलीही स्वामींची सेवा करताना अचानक दिवा विझला तर भेण्याचं काही कारण नाही, कुठलंही तुमच्यावर संकट येणार नाही. येणार होतं ते संकट स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी थोपवून ठेवलेलं आहे, स्वतः ओढून घेतलेलं आहे. त्यामुळे अजिबात असा जर प्रकार घडला तर भ्यायचं अजिबात नाही. महाराजांकडे प्रार्थना करायची, महाराजांचं नामस्मरण करायचं आणि जे काही आहे ते त्यांच्या चरणी लीन करायचं, महाराजांवर सोडून द्यायचं. मग त्यांना ते त्यांच्या भक्तासाठी करावं लागतं आणि ते आपल्यावरती संकट नाहीत आणत. तर साधी सोपी देवपूजा झालेली आहे. माझ्या खूप सगळ्या ताईंना या पूजेचा नक्कीच उपयोग होईल. तर आरतीसह मला फक्त 40 मिनिटे लागतात, जास्त वेळ नाही लागत. आणि मग जी माझी नित्यसेवा असते, माझी दत्तस्तुतीसुद्धा ही नित्यसेवेमध्ये असते, महाराजांचे जप, अजून वेगवेगळ्या काही सेवा असतात. तर मी रोजच्या सेवा कुठल्या करते, नित्यसेवा वगैरे, तर याची तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की तुम्हाला पुन्हा कधीतरी शेअर करेल. देवपूजेबद्दल तुम्हाला अजून काही नियम किंवा काही माहिती हवी असेल तर कमेंट्स करून सांगा, त्यानुसार तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल. आजची सेवा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.